गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एक्झॅक्टली सकाळचे 4 वाजलेले आहेत अँड ॲज युजल आय एम इन द जिम. तुम्ही आता आयुष्यात काहीतरी करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही काहीतरी ध्येय ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहात. पण त्याआधी एक गोष्ट करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात आधी तुम्ही आहे ना, तुमची प्रायोरिटी लिस्ट ठरवा. म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे. प्रायोरिटीमध्ये कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात वरच्या क्रमांकावर ठेवायची आहे, हे आधी ठरवा. आणि माझं असं सजेशन असेल की तुम्ही तुमचं हेल्थ जे आहे ना ते प्रायोरिटी लिस्टवर ठेवा. म्हणजे टॉप ऑफ द लिस्ट ठेवा. कारण जेव्हा तुम्ही हेल्थ प्रायोरिटी ठेवता ना, त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा व्यायाम करणं गरजेचं असतं ना, तेव्हा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जो काही वेळ तुम्ही ठरवणार आहात त्यावेळेला तुम्हाला ते करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही व्यायामामध्ये एक कन्सिस्टन्सी ठेवता, एक डिसिप्लिननी तुम्ही चालता आणि कंटिन्युटी ठेवता ना, तेव्हा स्वतःला एक 15 दिवसाचा वेळ द्या. आणि ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही तुमचे ज्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ज्या ज्या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळताय की नाही, त्या गोष्टीला तुम्ही फॉलो करताय की नाही व्यवस्थित, हे स्वतःला टेस्ट करा. आणि ज्या वेळेस ती गोष्ट आहे तुमचं हेल्थ, तुमचं आरोग्य, आणि जेव्हा तुम्ही तुमचं हेल्थ, तुमचं आरोग्य प्रायोरिटीवर ठेवता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं डाएट प्रायोरिटीवर येतं आणि त्या गोष्टी तुम्ही पाळायला सुरुवात करता. आणि जेव्हा तुमचं हेल्थ व्यवस्थित राहील, तुमच्या व्यायामामुळे किंवा एक्सरसाइजमुळे केवळ तुमचं बॉडी किंवा तुमचं शरीर व्यवस्थित राहत नाही, तुमचं माइंड सुद्धा स्ट्रॉंग राहतं. आणि माइंड ज्यावेळेस तुमचं माइंड स्ट्रॉंग होतं त्यावेळेस बऱ्याचदा ज्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही विचार करता ना, त्या पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट झालेल्या असतात. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करता. आणि जेव्हा तुमचं बॉडी आणि तुमचं माइंड दोन्ही पॉझिटिव्ह होईल ना, तेव्हा तुम्ही एखादं ध्येय ठरवा आणि मग त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमची प्रायोरिटी लिस्ट ठरवा. प्रायोरिटीमध्ये पहिल्या 5 गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं हेल्थ प्रायोरिटीवर ठेवा, तुमचं डाएट प्रायोरिटीवर ठेवा, तुमचं वर्कप्लेस डाएट प्रायोरिटीवर ठेवा, तुमचं फॅमिली प्रायोरिटीवर ठेवा, आणि तुमची हॉबी किंवा जे तुम्हाला करावीशी वाटते, आयुष्यात असं वाटतं की हे गोष्ट मला करायची आहे, त्या अशा गोष्टींना प्रायोरिटी द्या. आणि त्यानुसार तुमची प्रायोरिटी लिस्ट ठरवा आणि मग काम करायला सुरुवात करा. आणि नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट ही लगेच सुरू केल्यानं होत नाही, लगेच त्याच्यामध्ये यश मिळत नाही. थोडं यश अपयश हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे आणि ते येणारच आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार काम करायला सुरुवात करा. अगदी थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला यश मिळालं की अपयश आलं, ह्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका. तुम्ही फक्त कंटिन्युअसली ती गोष्ट करत राहा आणि वेळ द्या. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पहिली गोष्ट तुमच्याकडे पॅशन असलं पाहिजे आणि सेकंड थिंग तुमच्याकडे पेशन्स सुद्धा असले पाहिजे. जेव्हा पॅशन आणि पेशन्स या 2 गोष्टी एकत्र येतील ना, तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये नक्की सक्सेस व्हाल. त्याच्यामुळे सगळ्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या सोडून द्या आणि गेट अप, ड्रेस अप, शो अप अँड सेट अप, बट नेव्हर गिव्ह अप. उठा, छान पेहराव करा, दाखवून द्या जगाला की तुम्ही काही करू शकता आणि सेटअप करून टाका, पण सोडून मात्र कधीही देऊ नका. सो गुड लक टू यू. अँड तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, गेट अप अँड सेट अप. थँक्यू व्हेरी मच.